नूडल्स कोणाला नाही आवडत खायला. लहान मुले असू देत किंवा मोठे, सर्वांनाच नूडल्स आवडतात. पण ते मैदा, प्रिझर्व्हेटिव्हज हे सर्व बघितलं ना, तर खाताना 100दा विचार करावा लागतो, की हे खरंच खायचंय का आपण? इव्हन मुलांना देताना पण आपण विचार करतो, की आपल्या मुलांसाठी हे योग्य आहे का? म्हणूनच मी आज आणली एक खास रेसिपी. हे आहेत घरी बनवलेले नूडल्स. हो, हो. हे नूडल्स मी घरीच बनवलेत. तेही ज्वारीच्या पिठापासून. तर हे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स हेल्दी, न्यूट्रिशियस, ग्लुटन फ्री असून अगदी मुलांना आवडतील असे लांब-लांब सळसळीत नूडल्स आणि चव तर रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकेल इतकी भन्नाट झालीये. नमस्कार मंडळी, अमेरू किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. तर नूडल्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय. मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपण हे ज्वारीच्या पिठापासून करतोय. तर ज्वारीचं पीठ घेतलंय इकडे, त्याच्यामध्ये मीठ घातलंय. आता याच्यामध्ये गरम पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचंय. गरम पाण्याने ना पिठाला एक चिकटपणा येतो, म्हणजे नूडल्स करताना तुटणार नाहीत. आणि नीट मिक्स झालं की मग झाकून ठेवायचंय 10 ते 15 मिनिटांसाठी. 10 ते 15 मिनिटानंतर उघडून बघायचंय. थोडंसं थंड झालं असेल. आता हे पीठ नीट मळून घ्यायचंय. गरजेनुसार पाणी टाकत सॉफ्ट कन्सिस्टन्सी येऊपर्यंत पीठ मळून घ्यायचंय. आता पीठ आपलं मळून झालंय. आपण नूडल्स करण्यासाठी इथे चकलीचा सोरा घेतलाय. त्याच्यामध्ये आपण ज्याच्याने शेव करतो तो साचा घातलाय. आता सोऱ्याला ना आतल्या बाजूनी सगळीकडे तेल लावून घेतलंय, म्हणजे पीठ चिटकणार नाही. इकडे एक चाळण घेतलीये. चाळणीला पण थोडंसं तेल लावून घेतलंय. आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला एक गोळा घेतलाय आणि तो चकलीच्या सोऱ्यामध्ये भरून घेतलाय. आता ह्याचे नूडल्स पाडून घ्यायचे आहेत. नूडल्स बनवताना ना जास्त एकमेकांवर थर नाही द्यायचे. बघू शकताय तुम्ही किती छान नूडल्स आलेत. आता हे वाफवायला ठेवायचे आहेत. इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी उकळायला लागलंय. आता आपण ही चाळण त्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि झाकून हाय फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटासाठी आपण ह्याची वाफ काढायची आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकताय तुम्ही नूडल्स किती छान शिजलेत. थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ना नूडल्सला लागणाऱ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा तर मी इथे कांदा घेतलाय. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. आता कोबी चिरायचा आहे. ढबू मिरची, गाजर मी पिलरनी पील करून घेतेय. हा माझ्याकडे नूडल्सचा पिलर आहे, म्हणजे कसं दिसायला पण थोडं आकर्षक दिसतं. आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांना कमी जास्त करू शकता. आता एक पॅन गरम केलाय. त्याच्यामध्ये टाकूयात बटर. बटर थोडासा वितळला की मग टाकूया चिरलेला लसूण. लसूण थोडा जास्तच टाकायचा आहे, म्हणजे कसा फ्लेवर मस्त येतो. लसूण थोडासा भाजत आला की मग टाकूया चिरलेली कोथिंबीर. हे दोन्ही छान परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटांसाठी. आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा फक्त ट्रान्सपरंट होऊपर्यंत आपण भाजायचा आहे. आता ढबू मिरची टाकली आहे. ती सुद्धा 2-3 मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे. भाज्या आपल्याला पूर्ण मऊ होऊपर्यंत शिजवायच्या नाही आहेत. त्यांचा क्रंचीनेस ना राहायला पाहिजे. आता टाकलंय गाजर, कोबी आणि हिरवे वाटाणे. हे सगळं आपण 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजे कसं त्यांचा क्रंचीनेस पण राहतो, भाजल्या पण जातात भाज्या. भाज्या आपल्या परतून झाल्यात. आता टाकायचंय मीठ, हळदपूड, लाल तिखट आणि मॅगी मसाला मॅजिक, म्हणजे कशी नूडल्सला थोडीशी मॅगीची चव पण येईल. हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत. आता हे सगळं आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. नूडल्स थोडं थंड झाल्यावरच आपण ही फोडणी करायची आहे, म्हणजे कसं नूडल्स तुटणार नाहीत. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपले नूडल्स तयार आहेत. बघू शकताय तुम्ही किती छान सळसळीत नूडल्स झालेत. अगदी रेस्टॉरंटपेक्षा पण मस्त दिसायला लागलेत. ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. तुमच्या घरी सर्वांना नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.